बरं झालं तू आलीस. मी तुझीच वाट बघत होते. का? माझी वाट बघण्याची वेळ का आली आहे तुमच्यावर? आता कोणाला कशी, कोणती आणि कधी वेळ येईल काही सांगता येतंय का? आता हेच बघ ना, तुझं या घरात किती छान चाललं होतं. सगळ्यांच्या गळ्यातल्या ताईत होतीस तू. अगं भाऊजींनी तर तुझ्या आजारपणानंतर तुला कुठे ठेवू आणि कुठे नको ठेवू असं केलं होतं. पण आता पोतेरं झालंय तुझं, पोतेरं. पहिले काही वाटेल ते बोलू नका. तू मला अडवशील ग, पण भाऊजींनी घरात तुझी सवत म्हणून जी आणली आहे ती उद्या बोलायला लागल्यावर तिला कसं अडवशील? सवत? कुणाबद्दल बोलताय तुम्ही? अगं भाऊजींची जुनी मैत्रीण नीता दिल्लीहून आलीये. तुझी आणि तिची भेट नाही का झाली? मला त्यांच्याबद्दल सगळं माहिती आहे. तुम्ही नव्याने सांगायची काही गरज नाही. भाऊजींनी नीता नावाची जी कोणी मैत्रीण या घरात आणलीये ना, ती काही फक्त त्यांची मैत्रीण नाहीये. त्यांचं नातं यापेक्षाही खूप जवळचं आहे. खरं सांगू का, तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला. तुमच्याबद्दल इतकं ऐकलंय नरसिंहाकडनं. खरंच आय रिअली फील व्हेरी गुड मीटिंग यू. घरातल्या बाकी सगळ्यांची ओळख झाली? म्हणजे जानकीला भेटलीस का? नाही, अजून नाही. अहो, प्रत्येक वेळेला मीच तुम्हाला अडचणीतनं बाहेर काढलंय. यावेळेलाही मीच तुमच्या मदतीला येणार. प्रश्न एवढाच आहे की तुम्हाला तुमचं बाळ हवंय की नको? हवंय ना साहेब, माझं बाळ मला परत हवंय. पण मागच्या वेळेस तुम्ही माझी फसवणूक केली आहे. उपोषण संपल्यानंतर तुम्ही मला लाथाडलंय. आता मी पुन्हा तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? नका ठेवू, अजिबात ठेवू नका. पण तुमच्याकडे दुसरा कुठला पर्याय आहे? नाही, नाहीये तुमच्याकडे दुसरा पर्याय. नाहीतर हा किल्लेदारांच्या घरात खितपत पडत जा. अहो मग मी काय करू काय साहेब? तर मी जे सांगतोय ते आणि तेच करायचं. माई साहेबांच्या मुलीचा फोन आला होता, तिनं भेटायला बोलवलंय. लक्षात आहे ना मी काय सांगितलं होतं ते? या मंजिरीकडनं तुला जेवढी मदत घेता येईल तेवढ्या घ्यायचा प्रयत्न कर. अंडरस्टँड? ठीक आहे. फ्रेश. ताई, पैशाची व्यवस्था झालीये का ग? नाही, कारण मी डॉक्टरांना बाबांशी बोलताना पाहिलं. ते डॉक्टर म्हणत होते की लवकरात लवकर पैशाची व्यवस्था करा, नाहीतर पेशंटचा जीव धोक्यात आहे. झालीये. 10 लाख रुपये म्हणजे काही खूप मोठी रक्कम नाही आहे रे आपल्यासाठी. झालीये सोय. हॅलो दिनेश साहेब, मी सविता बोलतेय. एक महत्वाची बातमी द्यायची होती. नीताताईंबद्दल विचारायचंय मला. तिच्याबद्दल काय? तुम्ही आणि त्या, म्हणजे तुमच्यामध्ये नक्की अहिल्याताई मला सांगत. जे काही विचारायचं ते स्पष्ट शब्दात विचार ना. हेच विचारायचं ना तुला की आमच्यात कशा प्रकारचे संबंध आहेत? तू विचारायच्या आधी मी तुला सांगतो, आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि हे नातं तसंच राहणार आहे.